एव्हरीवन, आज सॅटर्डे आहे, आमचं फॅमिली डे आहे. सो आम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला आहे. फक्त लेडीज चाललो आहे, फक्त वुमन्स आहे, घरच्या सगळ्या महिला मित्र चाललेलो आहे आम्ही घरच्या. आणि आता आम्ही निघतो आहोत. असं काही मी रेडी झालेले आहे. चला लेट्स स्टार्ट. आता आम्ही निघालो आहे मस्तपैकी सॅटर्डे मिसळ प्लॅनला. आमच्या दीदींना सुट्टी असती, मग आम्ही जातोय बाहेर. आम्ही आता चौघे आहे, फक्त लेडीज पार्टी आहे आज. आहे आमच्या आई आणि आईंच्या आई आमच्या जीजी. तर आमच्या जीजीना फर्स्ट टाइम मिसळचा एक्सपिरियन्स देणार आहे. आपण तिथं गेल्यावर बघू कशी मिसळ असणार आहे आणि आजीला आवडते का नाही. आज फुल मी फुल एन्जॉय करणार आहे. जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. गाडी आम्ही पार्क केलेली आहे आणि आम्ही आता पोहोचलो आहे. आम्ही एकदम छान अशा डेस्टिनेशनला, व्हायरल अशा डेस्टिनेशनला. लेट्स सी. चोर आहे इथे, फुलं चोरतोय तो. तिकडे खूप सारे फुलं आहे आणि आमच्या दीदीने लगेच एक फुल चोर. आणि आम्ही आलो आहे विठ्ठला मिसळ येथे. इकडे आमचा वेट करत होते अक्षय आणि अक्षयची वाईफ रुपाली. हाय. आणि एंट्रीचा ॲम्बियन्स खूप जास्त छान आहे आणि खूप मस्त आहे आणि गर्दी फार आहे सॅटर्डेमुळे. खूप छान मस्त एकदम. विठ्ठला मिसळ आम्ही सांगितली आहे, इथली स्पेशल मिसळ. मस्तपैकी आजीचा जरा फोटोशूट चालू आहे इथं. आजीचं फुल जोरदार फोटोशूट चालू आहे. कसं वाटतंय? छान दिसतं. वेळाच्या वेटिंग नंतर आमच्याकडे आली आहे मिसळ. मस्तपैकी आता आपण घेणार आहोत तर्री, कारण की आम्ही खूप स्पायसी लवर आहोत. आंब्याचा पापड. कशी वाटते मिसळ? चांगली एकच नाही. तुला ग? एकदम मस्त. तुला रे? एकदम भारी. हो. खूप छान. आम्ही भाजी पण मागवली आणि कोथिंबीर वडी पण मागवली. छान आहे. छान आहे. मेन म्हणजे फॅमिली सोबत मिसळपाव खातोय, त्याच्यामुळे आम्ही खूप छान आहे. स्पायसी नाही आहे ही, पण छान आहे. टेस्टला मस्त आहे. जे स्पायसी कमी खातात त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. मला आवडली आहे. टेस्ट तर चांगलीच आहे, पण इतकी पण स्पायसी नाही. खूप सुंदर असं फोटो सेशनसाठी इथे प्लेसेस आहे. आणि मेन म्हणजे इथे गेम्स पण खूप सारे गेम आहे, जिथे तुमची बच्चा पार्टी खूप एन्जॉय करू शकता. फोटो सेशन झालं आहे थोडंसं. आता आपण चाललो आहे डेस्टिनेशनला, पण नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे हेच आम्हाला माहिती नाही आहे अजून तरी. सो बघू लेट्स सी कुठे जायचं आहे आज, कारण की पूर्ण दिवस स्पेंड करायचा आहे आजी आणि आईसोबत. बघू. आता चालू झालं. आम्ही मिसळ खाऊन आता चाललो आहे इगतपुरीला, कारण की पावसाची वाट बघून झाली, पण इकडे काय पाऊस येत नाही. तुम्ही क्लायमेट बघू शकता, एकदमच धूळ आहे, डस्ट आहे आणि एकदम ड्राय क्लायमेट आहे. मग आता पावसाचा एन्जॉय घ्यायचा आहे म्हणून आम्ही चाललोय इगतपुरीला. बघा क्लायमेट एकदमच जास्त पॉल्युशन आहे. नाशिककर, आपल्या नाशिकची काळजी घ्या. ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होती ती गोष्ट फायनली झाली. मस्त पाऊस सुरू झाला आहे. छान वाटतंय पाऊस पडल्यामुळे. एकदम आनंद वाटतोय. इथे आलेलो आहे. इथे आहे कपिलधारा गोमुख आणि इथे शेगाव मुखच्या महाराजांचे, गजानन महाराजांचं ध्यान केंद्र देखील आहे. म्हणजे इथे त्यांनी साधना केलेली होती. इथे सुंदर असं मंदिर आहे. माझ्या मागे बघू शकता. इथनं आपल्याला अर्धा किलोमीटर पायी जायचं आहे. पण हा जो गेट आहे, ह्या गेटमधून
मोबाईल हा पूर्णपणे बॅन आहे, म्हणजे तुम्ही फोनवर पण नाही बोलू शकत, व्हिडिओ तर दूरची बात आहे. सो मी काहीच कॅप्चर करू शकलेली नाही आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली तरीही काहीच कॅप्चर केलं नाही आहे. आणि इथे खूप म्हणजे खूप सुंदर असं बघण्यासारखं आहे आणि मन हिरावून घेणारं असं क्लायमेट आहे. पाऊस पण चालू आहे आणि खूप शांतता आहे इथे. बोलायला, फोनवर बोलायला, नॉर्मली एकमेकांसोबत बोलायला पूर्णपणे बंदी आहे इथे. एकदम जास्त शांतता आहे. इथला स्टाफ जो आहे तोही एकमेकांसोबत बोलत नाही, आपल्यासोबत पण बोलत नाही. त्याच्यामुळे काहीच कॅप्चर करू शकले नाही. तर तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं कौनाई टेम्पल किंवा कपिलधारा तर तुम्हाला इथला इझिली गुगलवरती मॅप मिळून जाईल. असं येई उसत येई कस्तुरीचा चाकला फायनली 6 तास ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही पोहोचलो आहे नाशिक सिटीमध्ये. आणि सिटीमध्ये आल्यानंतर आम्हाला वाजले आहे 7. सो आम्ही डिसाईड केलेलं बाहेरच काहीतरी मस्तपैकी डिनर करू. आणि मग आम्ही आलो अम्माजला, माझ्या फेवरेट रेस्टॉरंटला, जिथे तुम्हाला बेस्ट साऊथ इंडियन फूड मिळेल. नाशिकमधलं सगळ्यात अप्रतिम टेस्ट आणि ऑथेंटिक आहे, जिथे एकदमच क्वालिटीवालं फूड मिळतं. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आता आम्ही ऑर्डर केलेलं होतं पोळी इडली आणि पेपर डोसा चौघींसाठी. आणि आम्ही केला होता हा डोसा ऑर्डर, की सगळी रेस्टॉरंट आमच्याकडे बघतंय. लुक ॲट दी साईज गाईज. मम्मीला घरी जाऊन स्वयंपाक करायचा कंटाळा आलो होता, म्हणून हा डोसा मागवला आहे. आता संपवा. फायनली घरी आलो आहोत. सकाळी गेलो होतो 11 वाजेला, आत्ता वाजले आहे 7:30. बराच वेळ बाहेर होतो, खूप लॉंग डे झाला, खूप थकली गाडी चालवून. आणि आज पाऊस पण पाहिजे तसं नव्हतं, त्यामुळे गरमी पण फार फील झाली आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच मला बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.